नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी. आतापर्यंत आपले 12 भाग झालेले आहेत आणि आजचा भाग सुरू करण्याआधी मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील, जर तुम्हाला स्पेसिफिकली हा व्हिडिओ आवडला तर आपल्या लाईक आणि याच्या ज्या रांगेत हाईप नावाचं एक बटन आहे ते करून तुम्ही आपल्या या व्हिडिओला हाईप देऊ शकता. म्हणजेच काय, तर या व्हिडिओला तुम्ही हाईप देऊन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत, फक्त ते बटन क्लिक करावं लागतं. त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला हाईप द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फक्त ऐकताय राव असं ऐकून कसं चालेल, सबस्क्राईबही करायला हवं ना. मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. वळूयात आपल्या आजच्या 13व्या भागाकडे. यातली काही जुनीच पात्र आपल्याला भेटणार आहेत, तर काही नवीन पात्रांशीही आज ओळख होणार आहे. अजिबात काहीही गौप्यस्फोट न करता मी आजचा भाग सुरू करते. गोपाळरावांना बंगल्याच्या गेटपाशी सोडून अर्देशीर परत फिरले. वास्तविक आता नीला, गोपाळराव व ते स्वतः तिघही सुखरूप होते. राघवला काही धोका असला तर तो त्याच्याच व्यवसायातला एक अविभाज्य भाग होता आणि तो विषय त्यांना इतका अगम्य होता की त्यांची त्याला काडीचीही मदत होण्याची शक्यता नव्हती. पण त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनावर फेअर प्लेचे काही विशिष्ट संस्कार घडले होते. सहकार्याचा विश्वासघात किंवा त्यांच्याशी बेईमानी हे त्यांच्या कोडमध्ये बसत नव्हतं. राघवला त्यांनी बोलावून आणलं होतं. त्याची काही एक अपरोक्ष जबाबदारी त्यांना कशी नाकारता येईल. ते बंगल्याकडे वळले, पण मनाचा मोठा निर्धार करावा लागला. त्यांनी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आता हे काही पाहिलं होतं. ते जीवाचा, रोजच्या व्यवहारांच्या पलीकडच्या, बाहेरच्या काही काही अगम्य, वाईट शक्य होतं. तर या शक्तींनी त्या वास्तूत नंगानाच मांडला होता. राघवने डेझीला हाक मारली होती, पण त्या हाकेला ओ देऊन भलतच काहीतरी त्या दिवाणखान्यात आलं होतं. नीलाच्या अंगात संचारलं होतं. काय तो भयंकर हिडीस चेहरा. आणि तरीही त्या खोलीत केवळ एकटीच झपाटलेली नीला नव्हती. ती घाणेरडी, जळकी, कचकड्याची बाहुलीही खोलीत आली होती. किनाऱ्या आवाजात हसली होती. आणि शिवाय आणखीही कोणी कोणी तिथे वावरत असावं असाही त्यांना भास झाला होता. राघव म्हणाला होता की हे सर्व कोणत्या तरी दुष्ट शक्तीने नाचवलेले पपेट्स आहेत आणि आता त्या सगळ्यांच्या कचाट्यात तो एकटा सापडला होता. बंगल्याचं कंपाऊंड ओलांडताना 15-20 पावलं टाकताना अर्देशीरच्या मनात हे व असले अनेक विचार शीघ्रतेने येऊन गेले. मग ते व्हरांड्यात पोहोचले तेव्हा दार अर्धवट उघडं होतं. दिवाणखान्याचा काहीच भाग, एक भिंत त्यांना हे होते तिथून दिसत होती. आणि भिंतीकडे पाहता पाहता त्यांची पावलं जागच्या जागी गोठली. कारण भिंतीवरून एकामागून एक अशा विद्रूप, वेडेवाकडे हातवारे करणाऱ्या, उड्या मारणाऱ्या, बसक्या, उंच, पातळ, लठ्ठ अशा अनेक सावल्या सरकत होत्या. असं वाटत होतं की खोलीत त्यांनी कशाभोवती तरी हा भयानक फेर धरलाय. एक पाऊल पुढे टाकायला त्यांना सर्व हिंमत एकत्र करावी लागली. मनाचा खूपच मोठा हिया करावा लागला. राघव! दाराच्या जरा बाहेरूनच त्यांनी मोठ्याने हाक मारली आणि मग दार एकदम जोराने आत ढकललं. दाराचा केवढा तरी मोठा आवाज झाला. दांड! मग त्यांच्या समोर प्रकाशित खोली पसरली होती आणि त्या खोलीतला देखावाही. आधी त्यांना वाटलं आपल्याला भ्रमच होतो, कारण समोर दिसत होतं ते केवळ अशक्य होतं. खोलीतल्या दिवाणवर ते स्वतः आणि पानसे बसले होते. कॉटवर नीला बसली होती. खोलीत फरशीवर राघव बसला होता. पण यांच्या खेरीज खोलीत आणखीही कोणी कोणी होतं. ते खोलीत वेडेवाकडे नाचत होते, हातवारे करीत होते, वेगवेगळ्या मुखांनी, पण त्या एकाच एका घोगऱ्या खदखदल्या आवाजात म्हणत होते. त्याला डेझी हवीये. मिळाली का त्याला डेझी? त्याला डेझी द्या ना. हे सगळे नकली आकार होते. तर त्या जागवल्या गेलेल्या अघोरी, अमानवी शक्तीने उभ्या केलेल्या बाहुल्या, पपेट आता त्या दिवाणावर, कॉटवर बसून नुसत्याच हसत होत्या
स्वतःशीच डोलत होत्या. राघवची शक्ती खच्ची होण्याची वाट पाहत होत्या. एकदा त्याचा प्रतिकार संपला की त्या चारही बाजूंनी त्याच्यावर झेपावत येतील. साध्या माणसाचा इतका वेळ टिकाव लागलाच नसता. राघव साधा माणूस नव्हता. त्याची थोडीफार साधना होती म्हणून तो टिकून होता. बाह्यतः तो जरी एका जागी निश्चल बसलेला दिसत असला तरी आर्देशीरची खात्री होती की आत काहीतरी झगडा, काहीतरी झटापट चाललीय. आणि त्यांची काही मदत होण्यासारखी असली तर ती करायची हीच वेळ आहे. स्वतःला असलेल्या धोक्याचा विचार न करता. आर्देसीर शिर्डीच्या साईबाबांचे निस्सीम भक्त होते. वर्षानुवर्षे ते शिर्डीला जात होते. बाबांना मनापासून पूजत होते. आसपास चाललेली वशिलेबाजी, भोंदूगिरी, भ्रष्टाचार, फसवणूक याकडे काडी इतकंही लक्ष न देता आयुष्यातले सर्व दुर्धर प्रसंग त्यांनी विनातक्रार भोगले होते. कर्म भोगाचा एक भाग म्हणून. बाबांच्या चरणी त्यांची एकच प्रार्थना होती, यश तोलाचा मनाला मोठेपणा द्या, अपयश सहन करून पचवायची ताकद द्या. आजवर याखेरीज बाबांपाशी त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. हातची एक मागणी जणू राखून ठेवली होती, एखाद्या निर्णायक आणीबाणीच्या वेळी वापरण्यासाठी. ती वेळ आता आली होती. मनातल्या मनात श्री साईबाबांचे स्मरण करीत आर्देसीरनी खोलीत प्रवेश केला. जे पुढे झालं त्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? खरोखरच त्या पवित्र पुरुषाची शक्ती त्यांच्या मदतीला धावून आली की हा केवळ श्रद्धेचा परिणाम होता आणि त्यांच्याच अंतर्मनातली आदिशक्ती त्यांच्या सहाय्यार्थ हजर झाली? का सर्व केवळ मानसिक भ्रमाचा, हॅल्युसिनेशनचा प्रकार होता आणि एक परवलीचा शब्द उच्चारला जाताच मन साफ झालं? का भावनांच्या अतिरेकी ताणाखाली काही काळ त्यांचा एका वेगळ्या मितीत प्रवेश झाला होता? तार्किक माचवायचं झालं तर स्पष्टीकरण शेकड्यांनी आहेत. प्रत्येकाला पूर्व पक्ष उत्तर पक्ष आहेतच की. जे झालं ते हे होतं. आर्देसीर आत गेले. एखाद्या बर्फाळ सकाळी शेगडीपाशी गेलं की शरीराचा काही भाग गारठून जातो, काही भाग भाजून निघतो, तसं त्यांना वाटलं. 4 पावलांत ते राघवपाशी पोहोचलेही होते. त्याच्या फत्तरी चेहऱ्याकडे, वटारलेल्या डोळ्यांकडे, एकटक नजरेकडे, कपाळावर टरारून आलेल्या शिरेकडे, हातांच्या आवळलेल्या मुठींकडे कशाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. प्रश्नोत्तरांना, सूचनांना वेळच नव्हता. त्यांनी मागच्या बाजूने 2 हात त्याच्या दोन्ही खाकांत घातले आणि सर्व बळ एकवटून त्याला फराफरा ओढत खोलीबाहेर व्हरांड्यात आणला. समोरच्या कामावर सर्व लक्ष एकाग्र केलं होतं. मनात सतत त्याच एका नावाचा जप चालला होता. बाहेरच्या व्हरांड्यात आल्या आल्या त्यांनी राघवला गदागदा हलवायला सुरुवात केली. घामेजलेल्या शरीरावर रात्रीचा गार वारा काटा उभा करीत होता आणि आत खोलीतले वाढलेले, वरच्या सुरातले चेकाळल्यासारखे हेल काढण्याचे अभद्र आवाज दुर्लक्ष करता येत नव्हते. तोंडापाशी आलेला घास हिसकावून गेला होता. त्याने ते आतले पशु पिसाळले होते. आधी आतल्यात आंधळ्यासारखे फिरतील, पण त्यांना खोलीबाहेर आणायला ती बाहुली होती. ती कचकड्याची, जळक्या चेहऱ्याची बाहुली, डेझीची बाहुली. तिच्या वाढदिवसाला मोठ्या प्रेमाने आणलेली बाहुली. त्या खोलीतल्या सर्व गोंधळात ती बाहुली तेवढी एकटी निसंशय सद्रव्य होती, खरी होती. या सर्व दुष्ट शक्तींचा ती केंद्रबिंदू होती. या सर्व घातकी प्रेरणांची ती वाहक होती. एकदा डेझीने तिला प्रेमाने जवळ घेतली होती, पण तिचं कचकड्याचं शरीर आता पाशवी शक्तीने भारलेलं होतं. इतर कशाची वाटली नव्हती इतकी आर्देसीरना त्या लहानशा कचकड्याच्या बाहुलीची भीती वाटत होती. म्हणूनच ते एक प्रकारच्या अधीरतेने राघवला गदागदा हलवत होते. राघवची गुंगी एकदम उतरली. दोन्ही हात हवेत वेडेवाकडे उचलीत तो काय काय असं म्हणायला लागला. त्याचा हात धरून त्याला ओढून उभा करीत आर्देसीर त्याच्या कानापाशी तोंड नेऊन म्हणाले, राघव, मी आर्देसीर. आपण खोलीबाहेर आहोत. आपल्याला इथून जायला हवं. इथून शक्य तितक्या लवकर, शक्य तितक्या दूर जायला हवं. चल, निघूया. त्याला ओढत ढकलत त्यांनी पायऱ्यावरून खाली आणला. एकदाच त्यांनी मागे खोलीच्या प्रकाशित दाराकडे नजर टाकली. प्रकाशाने उजळलेल्या त्या चौकोनात एक उंच काळी सावली आली होती.
त्या एका दर्शनाने त्यांच्या पावलांना विलक्षण गती दिली. गार हवेने एव्हाना राघवही भानावर आला होता. प्रसंगाचं त्याला स्पष्टीकरण देण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. ते दोघं पळायला लागले. त्या रात्रीतली ती धावपळ अर्देशीर कधीही विसरले नाहीत. मागे पाहायची सोय नव्हती, पण त्यांच्या पाठलागावर काहीतरी येत होतं. कधी उड्या मारीत, कधी सरपटत, कधी धावत, कधी फिसकारत, कधी विव्हळत, कधी गुरगुरत, कधी ओरडत. मग मध्येच गोडाऊनच्या मागच्या अंगाला विमान अपघाताच्या जागेकडे जाणारा रस्ता लागला. तो रस्ता मागे टाकून ते पुढे गेले, पण त्या रस्त्यापाशीच त्यांचा पाठलाग संपला होता. पाठलागावर जे काही होतं ते वळून त्या दुर्घटनेच्या स्थानाकडे गेलं असावं. निलेश्वराच्या मंदिरात 3 वाडीच्या ग्रामस्थांची सभा घ्यायची मूळ कल्पना चौधरींची होती. स्वतःच्या गुदामात त्यांना तो विचित्र अनुभव आल्याबरोबर ते एकदम सावध झाले होते. 3 वाडीपासून अलिप्त राहत होते म्हणून गावातली चर्चा बोलबाला यातलं काहीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. पण जरा चौकस बुद्धीने तपास करताच 3 वाडीत एवढ्यात घडलेल्या अनेक विलक्षण भयप्रद घातकी प्रकारांच्या हकीकती त्यांच्या कानावर आल्या. इतके दिवस आपल्या कानावर हे कसं आलं नाही याचंच त्यांना नवल वाटत होतं. आणि शिवाय सर्वजण कसे अंग चोरून दार खिडक्या लावून घेऊन घरातल्या घरात बसत होते. त्याने कोणाचं संरक्षण होणार नव्हतं. उलट विभागलेल्या समाजातला एक एकटा या दुष्ट प्रवृत्तीला बळी पडणार होता. यावर एकच इलाज होता. सर्वांनी एकत्र यायला हवं होतं, चर्चा करायला हवी होती, काहीतरी सामुदायिक उपाय योजायला हवा होता. पण विनाशाची वेळ आली तरी स्वतःच्या नाकापलीकडे पाहायची लोकांची तयारी होत नव्हती. स्वार्थीपणा सोडून इतरांचा विचार करायची अजूनही त्यांना बुद्धी होत नव्हती. शेजारच्या घराला आग लागली तर लागली, मला काय त्याचं. हीच स्वार्थांध प्रवृत्ती सर्वत्र होती. चौधरींनी नोकरांकरवी अनेकांना निरोप पाठवले. ते स्वतः कितीतरी परिचितांना भेटले. ज्यांना या गोष्टीचं महत्व पटलं होतं किंवा ज्यांचे हात या प्रकारात पोळले होते अशांतर्फे ही गावात खूप प्रचार केला. पण लोकांचा एकूण प्रतिसाद निराशाजनकच होता. आणि प्रत्यक्ष त्या दिवशी जेव्हा हीच 5-7 माणसं आली तेव्हा चौधरींनी तो विचार स्थगित केला. त्यांना अनुभवाचे चटके मिळाल्याखेरीज त्यांचे डोळे उघडायचे नाहीत. त्यांनी स्वतःशी विचार केला. पण म्हणून ते स्वतः गप्प बसणार नव्हते. ते स्वतः कोणाकडे तरी मदतीसाठी जाणार होते. फक्त हा शोध जरा वक्र मार्गाने घ्यायला हवा होता. कर्नल चौधरी कोणातरी मांत्रिकाच्या शोधात आहेत ही वार्ताच त्यांच्या मित्रमंडळात टीकेची, कदाचित जरा उपहासाचीही ठरण्याची शक्यता होती. गोडाऊनची रांग संपल्यावर आणि कोळीवाड्याची वस्ती सुरू होण्यापूर्वी मध्ये एक पडीक शेड होती. कोणीतरी अतिउत्साही माणसाने पूर्वी तिथे कसला तरी कारखाना उभा करण्याचा प्रयत्न केला होता. पण उभारणी होण्यापूर्वीच त्याचा दम खचला होता. आता काही काही धुळखात पडलेली गंजलेली मशिनरी होती. वरचं छप्पर केव्हा तरी निसटलं होतं. आतला भाग ऊन वारा पाऊस धूळ यांनी उघडा पडला होता. मोठ्या शेड शेजारीच पत्र्याच्या चाळवजा 2-4 खोल्या होत्या. मुकादम वॉचमन इत्यादींना राहण्यासाठी, सिमेंट हार्डवेअर असं सामान ठेवण्यासाठी. त्याही आता अर्थात रिकाम्या होत्या. गंजलेली दारं वासलेली होती. आतल्या फरशा उखडल्या होत्या. आत आणि बाहेर सर्वत्र गवत तण रानझुडपं माजली होती. जागा आणि मशिनरी यांच्या संबंधात भागीदार देणेदार गहाणदार बँका यांच्यात एकमेकांशी आणि आपसात कोर्ट कज्जे चाललेले होते. जागा बंदिस्त नव्हती, बहुतेक कुंपणही नव्हतं. एकूण बेवारची जागा. माणूस एकांतातल्या ओसाड अंधाऱ्या जागांना नेहमीच भेट आला. मनात खोलवर वास करणारे खाली दाबून टाकलेले वेडेवाकडे भयप्रद आकार अशा जागांतून वावरताना त्याला दिसतात. माणूस बाह्यसृष्टीवर नेहमीच स्वतःच्या विचारांचा विश्वासांचा श्रद्धांचा ठसा उमटवीत असतो. 3 वाडीतल्या अनेक ओसाड आणि लोकांनी टाळलेल्या जागांपैकी ती कारखान्याची शेड होती. तेव्हा समाजकंटकांना अगदीच सोयीची.
स्मगलर, चोर, भामटे, गुन्हेगार, हातभट्टीवाले, भेसळवाले सर्वांचा तिथे वावर होता. कधी कधी बाहेरच्या कोणाला प्रकाशाची चीर किंवा तिरीप दिसली तर लोकांच्या भीतीत तेवढीच भर. तपासाला तर कोणीच तिकडे यायला धजावायचंच नाही. आणि एखादा कोणी कमनशिबी अथवा अविचाराने साहस करणारा तिकडे फिरकलाच तर त्याचा खात्मा करून टाकायला वेळ लागत नव्हता. आणि मागच्या दगड विटांच्या पसाऱ्यात पुरून टाकायलाही सोपं. एखाद्याला वाटेल शहरानजीकच्या भागात गजबजाटापासून, हमर रस्त्यापासून केवळ हाकेच्या अंतरावर असले प्रकार होणं कसं शक्य आहे? हे प्रकार होतात. त्यांचा तपास लागतो तो अगदी केवळ योगायोगाने. म्हणूनच नरसू आणि त्याच्या गँगमधले लोक अशा सारख्यांचं फावत असतं. त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या तरी त्यांना कोणी हटकत नसे. दमदाटी, मारामारी हा त्यांचा नेहमीचाच उद्योग होता. सर्वसामान्य नागरिकांपैकी कित्येकांना याची सवय असते. कित्येकांना आवाज चढवून बोलता येतं. कित्येकांची 2 हात करायची तयारी असते. हजारातल्या एकाची सुद्धा नाही. आणि म्हणूनच नरसू, त्याची गँग आणि त्याच्यासारखे इतर अनेक बेगुमानपणे वावरत असतात. काही माणसे केवळ बाह्य रूपातच माणसे असतात. त्यांच्या गर्भात केवळ क्रौर्य भरलेलं असतं. दया, प्रेम, सहानुभूती, करुणा, औदार्य या श्रेष्ठ मानवी भावनांना तिथे कधी प्रवेशच मिळालेला नसतो. एखाद्या भट्टीत पडताच कोवळं फुल राखराख होऊन जावं तशी या भावनांची तिथे राखरांगोळी झालेली असते. असं वाटावं की मानवी रूपात हे कोणी राक्षसच वावरतात. नरसू अशांपैकीच एक होता. वढारांच्या संस्कृतीत लहानाचा मोठा झालेला, पण सुरुवातीपासूनच इतरांपेक्षा वेगळा. डोंगरावर पाणी पडत राहिलं की कच्ची माती सावकाश धुपून जाते आणि यातला कातळ तेवढा मागे राहतो. नरसू तसा एकटा वर आणि वेगळा राहिला होता. उंचीने सामान्यापेक्षा जरा जास्त, शरीराचा बांधा साधारण, कपडे 4 चौघांसारखेच, इतर राहणीही यथातथाच. पण पाहणाऱ्याच्या लक्षात कायम राहायचे ते त्याचे डोळे. फिकट निळ्या घाऱ्या रंगावर जाणारे, काचेसारखे वाटणारे, उंच गालांच्या हाडांत जरा खोल बसलेले डोळे. नरसूला संताप आला की ते जरा मोठे होत, पण त्या नजरेखाली आलेल्याला काळी चुरीने चिरल्यासारखं वाटे. त्या फिकट निळ्या उथळ डोळ्यांच्या खिडक्यांतून वेगळेच भयानक काहीतरी बाहेर पडतंय असं वाटे. नरसूला त्याचा आवाज कधी चढवावा लागत नसे. कधी कोणाच्या अंगाला हात लावायचीही वेळ येत नसे. केवळ त्याच्या नजरेच्या धाकात त्याची गँग त्याच्याशी पूर्ण शिस्तीने, इमानाने राहत होती. आडदाडपणाला, धाकटपटशाला, हाणामारीला ते काही नवखे नव्हते, पण नरसूची तऱ्हा काही वेगळीच होती. कधी कधी त्याचे अत्याचार त्यांनाही भावत नसत. आणि हे सर्व काही सावकाश, न ओरडता, अलगद हातांनी. त्या अंधाऱ्या रात्री पत्र्याच्या एका खोलीत ते 6 जण जमले होते. जवळपास काही गुन्हा करायचा असला, डल्ला मारायचा असला तर त्याच्या तयारीसाठी किंवा नंतर काही वेळ लपण्यासाठी किंवा कधी कधी पकडून बरोबर आणलेल्यांकडून हवी ती माहिती काढण्यासाठी किंवा त्यांच्या हाती एखादी तरुण स्त्री वा मुलगी लागली तर ते या खोल्यांचा वापर करीत असत. आरडाओरडा झाला तरी तो कोणाच्या कानी जायचा नाही. रक्ताचे डाग वाळले की ते गंजाच्या डागात मिसळून जायचे. एस.एल. कन्सन नावाचा एक नवीन उद्योग पुण्याच्या परिसरात सुरू झाला होता. सकराणी नावाच्या गृहस्थांनी हा उद्योग करून लवकरच विलक्षण भरभराटीस आणला होता आणि आता कारखान्याच्या परिसरातच स्वतःसाठी एक आलिशान बंगला बांधला होता. त्यांची एकुलती एक मुलगी सायरा नुकतीच विशीत प्रवेश करीत होती आणि रूपाने अप्रतिम होती. सकराणीच्या बंगल्यावर दरोडा घालून पैसे, दागिने, जवाहर व त्याचबरोबर जमलं तर सायरालाही पळवायचा नरसूचा बेत होता आणि त्यासाठीच त्याने आपली गँग या इथल्या टिनपाट चाळीत जमा केली होती. रात्री 1:30 ते 2:30 या वेळेत डाका घालायचा त्यांचा विचार होता. कोणी कसं उभं राहायचं, गाडी कुठे उभी करायची, टेलिफोन तारा कोणी तोडायच्या, बंगल्याची फ्यूज कोणी उडवायची, बाहेर पडताना कसं कसं जायचं, कितीतरी गोष्टी ठरवून त्यांची रंगीत तालीम घ्यायची होती. सगळं काम कसं सुरळीत व्हायला हवं होतं.
मागाहूनही तपासाचा गहजब उडणार होता. आजकाल पोलिसांच्या मदतीला अद्ययावत साधनं होती, प्रयोगशाळा होत्या, नवी नवी तंत्र होती. एवढासा धागा जरी त्यांच्या हाती आला तरी ते सर्वांना जाळ्यात ओढणार हे नक्की. म्हणून काम उरकतानाच अशी काळजी घ्यायची की मागे काही सुगावाच राहता कामा नये. वाटमारी, पॉकेटमारी, सुरामारी करणारी ही माणसं एकत्र आणून त्यांना असं कडक लष्करी शिस्तीत बसवणं कठीण काम होतं. पण नरसूने ते केलं होतं, केवळ त्याच्या फिकट घाऱ्या डोळ्यांच्या नजरेच्या धाकावर. आणि चुकलेल्याला बाकीच्यांच्या देखत एकदा शिक्षा दिल्यावर, शिक्षा मरणाची, पुन्हा चूक करायची संधीच नाही. नरसूने घड्याळात नजर टाकली. 10:30 वाजले होते. 10:30ची वेळ ठरली होती आणि लाला आणि रंगा अजून आले नव्हते. अजूनही त्यांना वेळेचं आज्ञाधारकपणाचं महत्व पटलं नव्हतं. तर तो आणखी काही विचार करणार तेवढ्यात पत्र्यांचं दार जरासं करकरलं आणि रंगा आत आला. हातातल्या घड्याळाकडे बोट दाखवून नरसू काही बोलणार त्या आधीच रंगा म्हणाला, मी 5-7 मिनिटं आधीच आलो होतो, पण मागच्या बाजूला काही हालचाल दिसली म्हणून आधी लांबच थांबलो होतो आणि मग पुन्हा काही दिसलं नाही तसं सरळ आत आलो. तो खरं सांगत होता हे उघड दिसत होतं. आणि लाला, तो दिसला का कुठे? नरसूने विचारलं. रंगाने नुसती मान हलवली. नाही. नरसू नुसताच तळहातावर बोट आपटत होता. बाकीचे सारे चुपचाप बसून त्याच्याकडे नुसते पाहत होते. मागे हालचाल दिसली? नरसू विचार करीत होता. अजून काहीच बोलणं झालं नव्हतं. ते नुसते एकत्र आले होते, पण तेही संशयास्पद होतं. आणि त्यांच्यापैकी कोणाचंही पूर्वायुष्य मुळीच सरळ निष्कलंक नव्हतं. शंकेला जागा नको, कोणाला तरी बाहेर चक्कर मारायला, नीट पाहून यायला पाठवायला हवं. कोणाची निवड करावी यावर तो विचार करीत असतानाच बाहेरून आवाज आला. कोणीतरी खालच्या आवाजात स्वतःशीच बोलावं, थांबावं, मध्येच खदखदून हसावं. तसला आवाज, आणि आवाजही ओळखीचा वाटत होता. लाला, त्याचाच हा आवाज. साला झिंगून आला होता. लाख वेळा त्याला बजावलं की कामाच्या दिवशी दारूला स्पर्श करायचा नाही, तरी त्याची सवय काय जात नव्हती. सर्वांनाच धोका, त्याला खतम करून टाकायची वेळ आली होती. आणि ते आत्ताच. तो आवाज जवळ जवळ येत होता. जवळ आला, दारापाशीच काही वेळ थांबला आणि मग दारावर आपटत झोकांड्या खात लाला टपरीत आला आणि 2 पावलांवरच उभा राहिला. आधीच लाला शरीराने धिप्पाड होता. आता तर खाली बसलेल्यांना तो अधिकच आडदांड वाटत होता. त्याचा गव्हाळी सावळा चेहरा सुजल्यासारखा फुगून आला होता. डोळे वटारल्यासारखे वाटत होते. एखाद्या झंझावातात उंच माड हलावा तसा तो 2 पायांवर सारखा हेलकावे खात होता, मागे पुढे डोलत होता. त्याच्याबरोबर टपरीत गारठाही आला होता, इतका की सर्वांना आपापले कपडे शरीराभोवती घट्ट लपेटावे लागले. उभा लाला वटारलेल्या डोळ्यांनी खाली बसलेल्या लोकांकडे आळीपाळीने पाहत होता आणि ज्याच्या ज्याच्यावरून त्याची ती नजर जात होती त्याच्या त्याच्या शरीरावर काटा येत होता. आणि मग लाला तोंड अर्धवट उघडून पण हात आवडून ही ही करून हसायला लागला. कोणत्या सैतानी कोटीवर तो एवढा खदखदून हसत होता त्याचं त्यालाच माहित. पण तो हसण्याचा आवाज मात्र त्या सर्वांच्या कानात उकळत्या तेलासारखा पडत होता. आता प्रथमच नरसूला शंका आली की हा साधा दारूच्या नशेत जिंकण्याचा प्रकार वाटत नाही. लाल्या, तो खालच्या आवाजात खेकसला. साल्या, चुप, चुपकी. एखादं बटण दाबताच दिवा खट दिशी बंद व्हावा तसा लाला एकदम गप्प बसला. ती शांतताही त्याच्या हसण्या इतकी चमत्कारिक होती. टपरीत लाला बरोबरच आणखी काहीतरी आलं होतं आणि ते चांगलं नव्हतं. त्या सर्वांनाच अस्वस्थता जाणवायला लागली होती. नरसूलाही ती अस्वस्थता जाणवत होती. पण स्वतःचा बेडरपणा दाखवून स्वतःची हुकमत स्थापन करण्याची हीच वेळ होती. आणि क्षणभर हादरलेल्या त्याच्या पोलादी नसा एव्हाना ठिकाणावर आल्याही होत्या. तो त्याच्या खालच्या आवाजात म्हणाला, लाल्या, 10:30 इथं हजर व्हायला सांगितलं होतं ना? तू वेळेवर का नाही आलास?
लाल्याला बोलतानाही ती खदखद आवरत नव्हती. दोन शब्दाआड तो हसत होता. मी अगदी वेळेवर आलो होतो. पण या बाकीच्यांना पण यायचं होतं. त्यांना आणायला गेलो होतो. नरसूच्या मनाचा तोल पार डळमळीत झाला होता. कारण बोलत जरी लाला होता तरी त्याच्या तोंडातून येणारा आवाज लालाचा नव्हता. हा खर्जातला उग्र गुरमीचा धमकीचा आवाज लालाचा खासच नव्हता. आणि हे बाकीचे कोण? हा प्रकार होता तरी काय? दात विचकून हसता हसता लालाने खाली बसलेल्या सगळ्यांवरून त्याची जळती नजर फिरवली होती. आता परत तो त्या चमत्कारिक आवाजात म्हणाला, पहा आलेच ते. सगळेच आले. आणि टपरीचा दरवाजा सावल्यांनी काळा झाला. खरोखरच ते आत येत होते. आतल्या दिव्याच्या प्रकाशाच्या वर्तुळात ते येईपर्यंत आतल्यांना ते कोण ते समजलं नव्हतं. आणि जेव्हा समजलं तेव्हा फार उशीर झाला होता. त्यांनी टपरीत आपल्याबरोबर मृत्यूचा गारठा आणला होता. टपरीत शिरणारी शरीरं एकदा मृत होऊन परत सचेतन झाली होती. काही जळलेली, काही बुडलेली, काही सुजलेली, काही सडलेली, काही पूर्ण तर काही अपूर्ण. मृतांचा जित्यांवरचा राग होता तो. आपल्यापासून हिरावून घेतली गेलेली अनमोल वस्तू दुसऱ्यापासून छीनून घेण्याची अघोरी वासना होती ती. स्थलकालाच्या शक्यतेच्या मर्यादा उल्लंघन करून वर्तमानात आक्रंदत आलेली अघोरी शरीर. नरसू आणि त्यांचे साथीदार यांना मृत्यू परिचयाचा होता. सुरे, काठ्या, गोळ्या, फास ही त्यांची नेहमीची आयुध होती. पण हे काहीतरी वेगळंच होतं. त्यांची पापी अपराधी मन नवल नाही. त्यांना समोरच्या अभद्र चेहऱ्यात आपली अनेक पूर्वपातकं दिसली. त्या टपरीत आकांत माजला. उभा लाला फिदी फिदी हसतच होता. पण आता तो खदखदण्याचा आवाज अनेक मुखांतून येत होता. प्रतिकाराचा उपयोग नव्हता. मेलेल्याला आणखी काय मारणार? त्याला कसल्या संवेदना? आणि पळायलाही जागा नव्हती. जिकडे वळावं तिकडे ओलं, नाहीतर सुजलेलं, नाहीतर होरपळलेलं, नाहीतर कुजलेलं मांस लागत होतं. शरीरातल्या रक्ताचा बर्फ करून टाकणारा गारवा अंगावर येत होता. आणि त्या सर्वांवर एखाद्या गुदमरवून टाकणाऱ्या पटलासारखा पसरलेला तो फिदी फिदी हसण्याचा आवाज. रात्रीत केव्हा तरी शेवटची किंचाळी विरली. शेवटचा हुंदका विरघळला. शेवटचा थरथरचा श्वास सुटला. आणि मग शांतता झाली. धुकं जसं आपोआप विरावं तसे ते धिंगाणा घालणारे आकार आधी स्तब्ध झाले आणि मग एकमेकांत मिसळून गेले. पावसाने चित्र धुतलं जावं तसं ते सावकाश सावकाश हवेत मिसळून गेले. नरसूने निवडलेली जागा खरोखरच आडबाजूला होती. त्यांचा आरडाओरडा किंचाळ्या कोणालाच ऐकू आल्या नाहीत. त्यांची मृत छिन्न विछिन्न शरीरही सापडायला कितीतरी दिवस जावे लागले. तोपर्यंत ती कुजली होती. त्यांच्यात किडे पडले होते. 3 वाडीत पसरत चाललेल्या भीतीच्या वातावरणात ही भरच होती. मित्रांनो, हा होता आपला भाग 13वा. ह्याच्यात आपल्याला 3 वेगवेगळे प्रसंग पाहायला मिळाले. सर्वात आधी तर आता राघव, आर्देशीर यांच्या बरोबर पुढे काय होईल हे आपल्याला कळेल. त्याबरोबरीनेच नीलाला पुन्हा एकदा असं काही झटका येणार आहे का हेही आपल्याला कळेल. त्याबरोबरच कर्नल चौधरींनी ही जी काही मोहीम आखली आहे त्याच्यात ते कितपत यशस्वी होत आहेत की त्याचा फटका त्यांनाच बसणार आहे हेही आपल्याला पुढे पुढे उलगडत जाईल. आणि आता शेवटी नरसू आणि त्याच्या साथीदारांबरोबर जे काही झालं त्याच्याने गावकऱ्यांच्या मनावर काय परिणाम होईल आणि आता तरी ते सजगतेनं वावरतील का असा मोठा प्रश्नच आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर अर्थातच तुम्हाला आपल्या सैतान कादंबरीचे सगळे भाग पुढे ऐकावे लागतील. म्हणूनच आपले आधीचे भागही नक्की ऐका
आणि इथून पुढेही कादंबरी संपेपर्यंत सगळे भाग नक्की ऐका. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला हाईप द्या, लाईक करा, प्रतिक्रिया कळवा आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.